जय हिंद, जय महाराष्ट्र. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस भरतीचा पेपर बघत आहात. 2019ला झाला होता चालक भरती. या व्हिडिओमध्ये आपण जी के मराठी व्याकरण याच्यावरती आधारलेले जे प्रश्न आले होते तेच बघणार आहोत. ओरिजिनल प्रश्न आहेत मराठी व्याकरणाचे, ते आपण बघूया. तो पहिला प्रश्न आहे तो बघू. वस्तूच्या अंगाचा गुणधर्म म्हणजेच भाव व्यक्त करणाऱ्या नामाला डॅश म्हणतात. भाव व्यक्त करतो म्हणजे इथं भाव आहे, भाववाचक नाम हेच आन्सर असणार आहे. खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. 2. दुसऱ्याचा आन्सर आपल्याला सांगायचा आहे. आज्ञार्थ. तेवढी राहिलेली 5 वाक्य पूर्ण कर बरं. तेवढी राहिलेली 5 वाक्य आज्ञा करत आहे. मग आज्ञार्थी वाक्य झालेलं आहे. दाती तूर्ण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. दातात गवत धरणे. दात खाणे, शरणागती पत्करणे, विनवणी करणे. दाती तूर्ण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर आपल्याला सांगता येईल शरणागती पत्करणे. दाती तूर्ण धरणे या वाक्यप्रचाराचा अर्थ आहे शरणागती पत्करणे. सोमवार गुरुवार सोमवार सोडून गुरुवार येतो. सोमवार मंगळवार बुधवार 2 वर्ष. जानेवारी फेब्रुवारी मार्चच्या नंतर काय येणार आहे? एप्रिल. किती सोपे प्रश्न विचारले जातात पोलीस भरतीमध्ये. मनात मांडे खाणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ कोणता? मनात मांडे खाणे. सगळ्याला याचं आन्सर आलं पाहिजे, सोपं आहे. मनोराज्य करणे. मनात मांडे खाणे म्हणजेच मनोराज्य करणे. 6. आमचे शरीर सदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. हे विधान वाक्याच्या कोणत्या प्रकारात येते? हे मिश्र वाक्य आहे. म्हणून इथं आलेलं आहे. म्हणून आलं त्या ठिकाणी मिश्र वाक्य बनतं. ठीक आहे. संयुक्त वाक्य बनताना आणि येतं आणि व येतं. म्हणून आलं तर मिश्र वाक्य समजायचं. एवढे हिंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत आणि परीक्षेत पास व्हायचं आहे. सातवा प्रश्न बघूया. दिलेल्या पर्यायी शब्दामधून शब्दसमूहाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द निवडा. घोडे बांधण्याची जागा. गोठा, पांगा, पांढरपोळ, दपातखाना. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे पांगा. घोडे बांधण्याची जागा असतो पांगा. कर्मिक संबंध ओळखा. 1, 3, 9, 27 येथे 3चा वर्ग 9 आहे. 3चा घन आपला 9चा वर्ग 81 आहे. तर 27चा वर्ग आपल्याला काढावा लागेल. नाही 27चा नाही, 3चा मध्ये येईल. 1, 3, 9 आणि 27 81 आहे ना. तीनाचा 4था घात 81 येतो. 3चा 5वा घात काढायचा आपल्याला, तर 243 येईल. खालील क्रियापद कोणता अर्थ सूचित करतात? योग्य पर्याय निवडा. तू जर माझ्याबरोबर येणार असशील तरच मी मुंबईला जाईन. ते या ठिकाणी संकेत देत आहे, त्याच्यामुळे अर्थ सूचित होतो. 10. खालील दिलेल्या 4 शब्दापैकी एक शब्द दिलेल्या शब्दाच्या समानार्थी आहे, तो ओळखा. नृप, रवी, नग, मंडूक, भूम. नृप म्हणजेच भूप येतं, समानार्थी शब्द आहे.
खालील जोड्यापैकी अचूक पर्याय निवडा. 4 रस्ते एकत्र येतील ती जागा चौवाट. 4 रस्ते एकत्र येतील ती जागा कशी असेल? चौवाट्याची असेल. चौवाट असे बोलतात, म्हणून चौवाटा. 12 विसंगत पर्याय शोधा. तूर, ज्वारी, गहू, बाजरी. बाजरी, गहू, ज्वारी. तूर हे कडधान्य आहे, म्हणून विसंगत असणार आहे. बाकी धान्य आहेत. ज्वारी, गहू, बाजरी. शब्द, वाक्य. अक्षरापासून काय बनतं? शब्दापासून वाक्य बनतं. अक्षरापासून शब्द बनतात. बरोबर. खालीलपैकी कोणता एक संधीचा प्रकार नाही? स्वर संधी. स्वरादी संधी. स्वर संधी आहे, व्यंजन संधी आहे, विसर्ग संधी आहे, पण स्वर संधी असा प्रकार नाही. याचा आन्सर पहिला आहे. मितवही शब्दाचा अर्थ स्पष्ट करा. शब्दसमूह निवडा. काटकसरीने राहणारा. मितव्ययी अर्थ स्पष्ट करणारा शब्दसमूह. काटकसरीने राहणारा. मितव्ययी. प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते, या अर्थाची म्हण कोणती? प्रत्येक गोष्टीची मर्यादा ठरलेली असते. सरडेची धाव कुंपणापर्यंत. सरडेची धाव कशापर्यंत असते? कुंपणापर्यंत, म्हणून ती मर्यादा असते. 17 कुंपक मंडूक म्हणजे काय असणार आहे? संकुचित वृत्तीचा. कुंपक मंडूक म्हणजे संकुचित वृत्तीचा असा अर्थ होतो. कोविड-19 विरुद्ध भारत सरकारला मदतीसाठी सैन्य दलाने 27 मार्च 2020 रोजी कोणते अभियान सुरू केले होते? 2020 19चा पेपर आणि 2020चा प्रश्न कसा काय आला? चुकीचा आहे. तरी याचा आन्सर प्रोजेक्ट प्लॅटिन आहे. नाही, याचा आन्सर ऑपरेशन नमस्ते आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कुठे स्थित आहे? वॉशिंग्टन DC, अमेरिका. वॉशिंग्टन DC, अमेरिका या ठिकाणी आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF चे मुख्यालय कुठे स्थित आहे? काय आंतरराष्ट्रीय आताच झालं ना? वॉशिंग्टन DC डबल आलं. मला संकष्टीला चंद्र दिसला या वाक्यातील कर्ता ओळखा. संकष्टीला चंद्र दिसला. कर्ता ओळखायचे. मला संकष्टी. पाचव्याचं काय येणार आहे? चंद्र कोणाला दिसलेला आहे? संकष्टीला, म्हणून इथे कर्ता संकष्टी आहे. चंद्र. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पहिले भारतीय गव्हर्नर ICS भारतीय सिव्हिल सेवा अधिकारी श्री C.D. देशमुख हे महाराष्ट्रातील कुठल्या जिल्ह्यातील होते? C.D. देशमुख कुठल्या जिल्ह्यातले होते हे आपल्याला सांगायचं आहे. तर ते रायगड या जिल्ह्यातले होते. जास्त करून कोकण विभागामधून भरपूर अधिकारी झालेले आहेत. मराठवाडा आणि विदर्भ. शाहू महाराजांनी 11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापुरात कोणाच्या अध्यक्षतेखाली सत्यशोधक समाजाची स्थापना केली? शाहू महाराजांनी. परशुराम घोसरवाडकर. परशुराम घोसवाडकर, रायगड. खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा शब्द
ओळखा. 1 3 7 15 31. काय आन्सर काय येणार आहे याचं? एकतीसच्या नंतर 63 येणार आहे. गटात न बसणारे पद ओळखा. 28 8 27 64 125 घनमूळ आहेत. 125च्या नंतर गटात न बसणारा 8 2चा घन आहे, 3चा घन 27 आहे, 64 8 8 64 8चा वर्ग आहे, तर गटात न तिसरा आहे. गटात 125 हा 5चा घन आहे. चैत्र वैशाख तर आपलं नंतर काय येणार आहे? नोव्हेंबर डिसेंबर. इंजिनियरला दिग्दर्शक म्हणले. इंजिनियरला दिग्दर्शकाला डॉक्टर म्हटले. डॉक्टरला संगीतकार म्हटले. वेट भाई आवाज करत आहे. डॉक्टरला संगीतकार, संगीतकाराला पुजारी म्हटले व पुजारीला इंजिनियर म्हटले. तर माझ्या नवीन अल्बमसाठी संगीत कोण देईल? संगीतकार कोण आहे? पुजारी आहे. संगीतकाराला पुजारी म्हटले. असंही पूर्व अर्णवला म्हणाली, तुझ्या बाबाची बायको ही माझ्या आईच्या आई बाबाची एकुलती एक मुलगी आहे. तर पूर्व अर्णवची कोण? बहीण. पूर्व अर्णवला म्हणाली, सोबतच्या आकृतीला एकूण किती त्रिकोण आहेत? 33. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 त्याच्यानंतर 2 3 4 5 अशा प्रकारे ॲड करायचे तर 33 असे नंबर आपल्याला भेटतील. भारत, महाराष्ट्र, मुंबई याचा सहसंबंध खालीलपैकी कोणत्या वेन आकृतीने स्पष्ट होतो? भारतामध्ये महाराष्ट्र येतो, महाराष्ट्रामध्ये मुंबई येते, म्हणून सहसंबंध तिसरा असणार आहे. प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा असून त्याची पत्नी त्याच्या मुलाच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती? प्रथमेशचे आजचे वय किती? 40. प्रथमेश आपल्या पत्नीपेक्षा 5 वर्ष मोठा असून त्याच्या पत्नीची त्याच्या मुलाच्या 5 पट वयाची आहे. जर मुलीचे वय 3 वर्षापूर्वीचे वय 4 वर्ष होते तर प्रथमेशचे आजचे वय किती? 40 वर्ष. एकशे 60 आंब्यापैकी 18 आंबे खराब झाले. उरलेल्या आंब्यापैकी 1 डझनची एक पेटी याप्रमाणे पेट्या तयार केल्या तर किती आंबे शिल्लक राहतील? 160 मधून 18 काय करायचे? डिवाइड करायचे, मायनस करायचे. 10 मधून 2 गेले, 2 राहिले, 5 मधून 1 गेला, 4 राहिले आणि 1. ठीक आहे. 142ला 12ने भागायचं आहे. 12 डझनमध्ये 12 असतात. 12 1 12, 2 उरले, 12 1 2 24, 12 1 5, तर किती उरणार? 10 आंबे होतील. एक धावपटू तशी 6 किलोमीटर वेगाने पळतो तर 9000 मीटर अंतर किती वेळात पूर्ण करेल? वेगाचं सूत्र वापरायचं आहे. इथे वेगाचं सूत्र वापरल्यावर आपल्याला आन्सर भेटणार आहे. वेग बरोबर काय असणार आहे? अंतर अपॉन वेळ.
इथं वेळ दिलेला आहे ताशी 6 किलोमीटर. तो 9,000 मीटर म्हणजेच 9,000ला आपल्याला 1000ने भागायचं आहे तर किती येणार आहे 9 किलोमीटर. मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर आपल्याला इथे काय भेटणार आहे वेळ भेटणार आहे. वेळला इकडे टाकायचं 6 3 वरले 6 पाहिजे 30 म्हणजेच 1 तास 50 मिनिटे. तर ह्याचं करेक्ट आन्सर काय असणार आहे 90 मिनिटे, 1.5 तास. जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण होते? एकदम सोपा आन्सर आहे. काही प्रश्न मी तुम्हाला होमवर्कसाठी देणार आहे. बहुजन हिताय होमवर्क आहे. मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये करा. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे कोणाची शिकवण आहे? शंकराचार्य, बुद्ध, महावीर, गोविंद धर्म. होमवर्क प्लीज कमेंट मी. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? सोपा आहे. कमेंट. गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला? कमेंटमध्ये कळवा नक्की. तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेस्ट ऑफ लक.